नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 23 नोव्हेंबर 2025 रोजी जो महा TET पेपर क्रमांक 2 झाला होता। या पेपरमधील सामाजिक शास्त्रे या विषयाच्या संदर्भाने जे 60 प्रश्न तुम्हाला विचारले जातात, या 60 प्रश्नांपैकी आपण भाग 1 मध्ये 30 प्रश्नांवर चर्चा केली आणि या व्हिडिओमध्ये म्हणजे भाग 2 मध्ये आपण राहिलेल्या 30 प्रश्नांवर चर्चा करत आहोत। या अगोदरही आपण आपल्या यूट्यूब चॅनलला 2013 ते 2025 पर्यंत जेवढे TETचे पेपर झाले, अर्थात TET पेपर क्रमांक 1 आणि TET पेपर क्रमांक 2 या प्रत्येक पेपरचा प्रत्येक विषयाचा स्वतंत्र व्हिडिओ आपण यूट्यूब चॅनलला बनवलेला आहे। त्याचबरोबर हेच प्रश्न म्हणजे झालेले सर्व पेपरचे प्रश्न तुम्हाला आपलं जे ॲप आहे ओएसिस करियर पॉईंटचं ॲपमध्ये तुम्हाला सोडवता येतील, पाहता येतील। त्याचं व्हिडिओ विश्लेषणसुद्धा तुम्हाला ॲपमध्ये लिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। तुम्हाला हे ॲप आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन लिंकद्वारे डाउनलोड करता येईल किंवा जे आपलं प्ले स्टोअर आहे तिथंसुद्धा तुम्ही ओएसिस करियर पॉईंट ॲप डाउनलोड करू शकता। तर अधिक वेळ न घेता जो 23 नोव्हेंबरला पेपर झाला होता महा TET पेपर क्रमांक 2 त्यामधील सामाजिक शास्त्राचे प्रश्न पाहूयात। प्रश्न आहे, रांची हे पर्यटन शहर कोणत्या राज्यात स्थित आहे? तर डायरेक्ट राजधानीच विचारली आहे म्हणून लगेच आपल्याला समजतं की झारखंड। त्यानंतर नेक्स्ट, भारतात एक प्रमाणवेळ निश्चित केली असून ब्राझीलमध्ये डॅश डॅश प्रमाणवेळा निश्चित आहेत। तर ब्राझीलमध्ये 4 प्रमाणवेळा निश्चित आहेत। आपण जर वर्ग 10वीचा भूगोल बघितला, वर्ग 10वीच्या भूगोलमध्ये पेज क्रमांक 66 वर तुम्हाला त्यांनी इमेजसह फरक दिलेला आहे भारतीय प्रमाणवेळेचा आणि ब्राझीलच्या प्रमाणवेळेचा, पेज नंबर 66 आणि पेज नंबर 67। एक माहितीस्तव माहीत पाहिजे की ब्राझीलच्या या ज्या 4 प्रमाणवेळा आहेत ह्या ग्रीनिच वेळेच्या अनुक्रमे 2, 3, 4 व 5 तासांनी मागे आहेत या 4 प्रमाणवेळा। आणि भारताचा पण संदर्भ माहीत असू द्या, आपली भारताची प्रमाणवेळ ही ग्रीनिच वेळेच्या 5.5 तासांनी पुढे आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट, खालीलपैकी कोणता उद्योग स्थानमुक्त उद्योग नाही ते ओळखा। बघा शेवटीला नाही म्हणलंय, ते स्थानमुक्त नाही म्हणजे मूळ उद्योगाचं स्थान आपल्याला कुठेही नेता येत नाही असा उद्योग कोणता आहे? बघा, वस्त्र उद्योग, हिरे तासणे, घड्याळे तयार करणे, भ्रमणध्वनी संच निर्माण। आता तुम्ही हे जरी तुम्हाला माहीत नसतं, प्रॉपर तुम्ही वाचन केलं नसतं तरी तुम्ही लॉजिकनं उत्तर काढू शकले असते। आता स्थानमुक्त नाही तर तो आहे वस्त्र उद्योग, कारण वस्त्र उद्योग हा स्थानयुक्त आहे ना। कसा आहे, येथे कापूस उत्पादक प्रदेश महत्त्वाचा आहे, म्हणजे वस्त्र उद्योग कुठं म्हणजे स्थापित होतील? एकतर कापूस उत्पादक प्रदेश आणि दमट हवामान प्रदेश। आपण जिओग्राफीमध्ये शिकलो की मुंबईमध्ये वस्त्र उद्योग मागच्या 50 वर्षाच्या पाठीमागे जास्त डेव्हलप झाले, एकतर दमट हवामान आणि आजूबाजूचा कापूस उत्पादक प्रदेश, म्हणजे हे स्थानयुक्त म्हणू आपण याला। मग कोणता स्थानमुक्त नाही? तर वस्त्र उद्योग, त्याला उलट करा तुम्ही, ठीक आहे। कारण हिरे तासणे, घड्याळे तयार करणे आणि भ्रमणध्वनी संच निर्माण करणे यासाठी काय लय असा जड अवजड कच्चा माल लागतो असं काही नाही, तुम्ही सहज पद्धतीनं त्याची वाहतूक करू शकता। म्हणजे स्थानांचा परिणाम होत नाही। कोणावर होत नाही? या 3 उद्योगावर, 2, 3 आणि 4 मधील उद्योगावर स्थानांचा परिणाम होत नाही, मात्र 1 वर होतो। म्हणून स्थानमुक्त उद्योग कोण नाही? तर वस्त्र उद्योग नाही हे आहेत। याचा संदर्भ जर तुम्हाला पाहायचा आहे तर वर्ग 12वीचं जे जिओग्राफी आहे, वर्ग 12वीच्या जिओग्राफीमध्ये द्वितीय आर्थिक क्रिया नावाचं प्रकरण आहे। तिथे तुम्ही 46 पेज नंबर आणि 47 पेज नंबरवर याची माहिती आलेली आहे, तो संदर्भ तुम्ही तिथे बघून घ्या, म्हणजे डायरेक्ट प्रश्न झालेला आहे इथून। त्यानंतर नेक्स्ट, समान वैशिष्ट्यांचा कोणता अचूक गट आहे ते ओळखा। ठीक आहे,
थरचे वाळवंट, सुदान वाळवंट, गोबीचे वाळवंट, अरबचे वाळवंट. पाहता क्षणी वाटतं आपल्याला की सर्व वाळवंटच आहेत, पण सुदान हा गवताळ प्रदेश आहे. आलं लक्षामध्ये? सुदान हा गवताळ प्रदेश आहे, म्हणून पर्याय एक कटला. मराठवाडा, नागपूर, कोकण, खानदेश. आता याच्यामध्ये बी आपला कन्फ्युजन होऊ शकतं, पण एक लक्षात घ्या, नागपूर हा प्रशासकीय विभाग आहे. यामधला नागपूर हा प्रशासकीय विभाग आहे, बाकीचे सर्व जे आहेत हे प्रादेशिक विभाग आहेत, म्हणून तो कटला. पुणे, म्युनिच, न्यूयॉर्क, शांघाय. आता यामध्ये आपल्याला ठळक सांगता येत नाही, कारण औद्योगिकदृष्ट्या ही शहरं महत्त्वाची आहेत. औद्योगिकदृष्ट्या ही शहरं आहेत आणि विकसित शहरं आहेत, म्हणून यांचा एकत्र गट होऊ शकतो, म्हणजे पर्याय 3 होऊ शकतो. कारण चौथा बघा, पश्चिम घाट, रॉकी, उरल आणि तिबेट. आता पश्चिम घाट, रॉकी, उरल हे पर्वत आहेत, पण तिबेट काय आहे? पठार आहे. म्हणजे अचूक गट कोणता आहे? तर पर्याय क्रमांक 3, कारण ही औद्योगिक शहरं आहेत, विकसित शहरं आहेत, बाकीच्यामध्ये फॉल्ट आहे. ठीक आहे, म्हणून. आणि तुम्हाला जर संदर्भच पाहायचा आहे तर वर्ग 12वीचं जे जॉग्राफीचं बुक आहे त्याच्यामध्ये पेज नंबर 66वर, म्हणजे प्रदेश आणि प्रादेशिक विकास नावाचं जे प्रकरण आहे ना, तिथं याबद्दलचा एक माहिती तुम्हाला आलेली आहे. त्यानंतर भूस्थल निर्देशक नकाशात नद्यांचे मार्ग कोणत्या रंगाने निर्देशित केलेले जातात? म्हणजे हा ढोबळमानानेही तुम्ही उत्तर दिलं असतं. नकाशामध्ये नद्यांचा रंग कसा असतो? तर निळा असतो. ठीक आहे, मग आता हिरवा एक अंदाजी आपल्याला माहीत आहे की वनक्षेत्र, बागा, जंगलं हे हिरव्या मार्गाने दाखवतात. पांढरा पडीक जमीन, म्हणजे जिथं शेती केली जात नाही अशी खडकाळ भाग. लाल मानवी वस्ती, त्याच्यानंतर प्रमुख मार्ग, हे लाल रंगाने दाखवतात. इथं विचारलं होतं नद्यांचे मार्ग, तर साहजिकच निळ्या रंगाने दाखवलेले असतात. त्यानंतर ही नदी पश्चिम वाहिनी नदी म्हणून ओळखली जाते. पश्चिमेकडे कोणती वाहते? बघा, गोदावरी इकडं बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते, म्हणजे ही पूर्व वाहिनी आहे. त्याच्यानंतर नर्मदा पण अरबी समुद्राला जाते ना. नर्मदा ही अरबी समुद्राला जाते, म्हणजे पश्चिमेकडे वाहते. कारण कावेरी पूर्वेकडे वाहते, बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. महानदी पूर्वेकडे वाहते, बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. नर्मदा ही अरबी समुद्राला जाऊन मिळते, म्हणजे पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? नर्मदा. आणि आपल्याला असंही माहिती आहे ना की भारतातली सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? तर नर्मदा. असंही आपल्याला जीकेमध्ये नॉलेज आहेच याचं, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. आणि जर तुम्हाला संदर्भच पाहिजे तर वर्ग 10वीचं जे बुक आहे जॉग्राफीचं, या वर्ग 10वीच्या बुकमध्ये पेज नंबर 21वर जो नकाशा दिलेला आहे ना, तो नकाशा जरी पाहिला की लगेच तुम्हाला त्याच्यामध्ये बाण वगैरे दाखवून त्यांनी दिशा दिलेल्या आहेत नद्यांच्या. भारतातील जागृत ज्वालामुखी येथे पाहायास मिळतात. दख्खन पठार, हिमालय पर्वत, निलगिरी पर्वत, अंदमान बेट. तर भारतातील जागृत ज्वालामुखीचं एकमेव ठिकाण आपल्याला माहिती आहे की अंदमान बेटावरलं एक बैरन बेट म्हणून अंदमान बेटावरलं एक बेट आहे, जिथं जागृत ज्वालामुखी आहे. हे जनरल आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, इतरत्र कुठेही जागृत ज्वालामुखीचं भारतात ठिकाण नाही. तुम्ही हा संदर्भ वर्ग 10वीच्या बुकमध्येही बघू शकता, पेज नंबर 17वर. त्याचबरोबर तुम्ही हा संदर्भ वर्ग 9वीच्या बुकमध्येही पाहू शकता, पेज नंबर 19वर. ठीक आहे, वर्ग 9वी पेज नंबर 19, वर्ग 10वी पेज नंबर 17. त्यानंतर नेक्स्ट, हवा कोरडी व उष्ण असल्यास बाष्पीभवनाचा वेग डॅश डॅश. तर हवा कोरडी आहे आणि उष्ण पण आहे, तर साहजिकच उष्ण मांडल्यावर आणि कोरडी मांडल्यावर तर बाष्पीभवनाचा वेग काय होतो? वाढतो. वर्ग 8वीचा जर तुम्ही भूगोल पाहिला, वर्ग 8वीचा भूगोल, त्यामध्ये पेज नंबर 17वर डायरेक्ट ओळच आलेली आहे, सेम ओळ आलेली आहे तशी. नेक्स्ट,
आफ्रिका खंडातील 3 पर्वतीय शिखरे विषुववृत्तावर असून बर्फाच्छादित असतात, त्याचं नेमकं कारण काय? तर आता आपल्याला माहिती आहे की विषुववृत्तावर तर प्रचंड उष्णता असते, म्हणजे तापमान असतं, परंतु ती 3 शिखरे कसं काय बर्फाच्छादित आहेत? तर त्याचं कारण असं आहे की ही शिखरे हिमरेषापेक्षा जास्त उंचीवर आहेत ना, म्हणून ही पर्वत शिखरे उष्णकटिबंधात असूनही हिमच्छादित आहेत. आलं लक्षामध्ये? म्हणजे आफ्रिका खंडातली जर आपण हिमरेषा पाहिली साधारणपणे आफ्रिका खंडातली, तर 4,500 ते 5,000 या दरम्यान हिमरेषाची उंची आहे, 4,500 ते 5,000 दरम्यान. आणि जर तुम्ही आफ्रिका खंडातली ही तिन्ही महत्त्वाची शिखरं पाहिली, त्याच्यामध्ये माउंट किलोमांजारो जर बघितलं त्याची उंची, तर ती उंची आहे 5,896. त्याच्यानंतर दुसरं शिखर आहे माउंट केनिया, जर पाहिलं तर माउंट केनियाची उंची आहे 5,100, म्हणजे 5,000च्या उलट आहे, 5,199च्या आसपास. त्याच्यानंतर माउंट रुवेनझोरी नावाचं एक शिखर आहे, ते सुद्धा 5,109. ठीक आहे, अर्थात सर्व मीटरमध्ये आहेत. हे सर्व उंची जी आहेत ह्या मीटरमध्ये आहेत. ठीक आहे, तर माउंट रुवेनझोरीसुद्धा 5,109 आहे. म्हणजे तीनही शिखरं जी आहेत ना, ही आपल्या हिमरेषेच्या वर येतं, म्हणून तिथे बर्फाच्छादित जी जमीन आहे ती तुम्हाला पाहायला मिळते. मग उत्तर काय घ्यायचं आपण आता? ही शिखरे हिमरेषापेक्षा जास्त उंचीवर आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर नेक्स्ट, बोरियल वने हा वन प्रकारात येतो. बोरियल वने आता उष्णकटिबंधीय आहेत का? नाही, आपल्याला माहिती आहे. बोरियल वने म्हणजेच कोणता आहे? तैगा प्रकारे. म्हणजे तैगा तर आपल्याला माहिती आहे ना, तो बर्फामध्ये येतो, साधारणपणे उंचीवर येतो. ना विषुववृत्तीय वनामध्ये येईल, ना उष्णकटिबंधीयमध्ये येईल, ना भूसामुद्रिक वनामध्ये येईल. तो येईल समशीतोष्ण कटिबंधीय वनामध्ये, म्हणजे पर्याय क्रमांक 4. कारण बोरियल वनाचा जर तुम्ही विस्तार बघितला तर साधारणपणे 50° अक्षवृत्त ते 65° अक्षवृत्तादरम्यान बोरियल वने आपल्याला पाहायला मिळतात. थोडा संदर्भ येतो बघा, 11वीचा जो भूगोल आहे त्या 11वीच्या भूगोलमध्ये 92-93 पेजवर थोडीशी माहिती या संदर्भाने आलेली आहे. या विस्तारावरून तुम्ही अंदाज लावू शकले असते. पर्याय क्रमांक 4 उत्तर आपण घेऊ शकतो. त्यानंतर तापमान बदलास संवेदनशील द्रव्य घटक अल्कोहोल तापमापित डॅश डॅश इतका गोठण बिंदू दर्शवितो. आता तापमापकात वापरण्यात येणारं अल्कोहोल जे आहे तर ते किती अंश सेल्सिअस गोठण बिंदू दर्शवितं? तर -130°C. आलं लक्षामध्ये? 2 जी घटक आहेत ही 2 संवेदनशील द्रव्य घटक तापमापीमध्ये वापरतात. एक म्हणजे पारा आणि दुसरा म्हणजे अल्कोहोल. ठीक आहे, अल्कोहोल. तर पाऱ्याचं काय आहे? -39°C. हे कोणाचं आहे? हे पाऱ्याचं आहे. ठीक आहे, याचा संदर्भ डायरेक्ट ओळख विचारली आहे बघा. तुम्ही जर वर्ग 6वीचं जर भूगोल बघितलं, वर्ग 6वी जिओग्राफी पेज नंबर 29 वर जर बघितलं तर लगेच तुम्हाला तशी ओळख स्वतंत्रपणे दिसते. त्यानंतर दूरसंचार सेवेच्या विकासामुळे देशाचा आर्थिक विकास होऊ शकतो, कारण त्वरित व अधिक क्षेत्रात संपर्क साधता येते. ठीक आहे ना, भ्रमणध्वनी सर्वाकडे असल्याने हा 5वा पर्याय. तंत्रज्ञान व साक्षरता उद्योगात उपयुक्त असते. पर्याय क्रमांक 3 एकपेक्षा जास्त प्रभावी. दूरसंचार सेवा जाळे देशात सर्वत्र उपलब्ध केले जाते. हे जनरल झाले, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर आहे. त्यानंतर भूगोलात नकाशाशास्त्र तंत्राचा अभ्यास करण्यासाठी या विषयाचे आकलन आवश्यक असते, तर त्यासाठी भूमाहितीशास्त्र या विषयाचे आकलन आवश्यक असते. बघा, आन्सर कीनुसार भूमाहितीशास्त्र हे उत्तर आहे, पण या प्रश्नाला थोडासा संख्याशास्त्र असं सुद्धा उत्तर. तुम्ही जर वर्ग 12वीचा जर अभ्यास केला, वर्ग 12वीच्या भूगोलमध्ये याची थोडीशी माहिती आलेली आहे, पण आन्सर कीनं जे उत्तर दिले तेच तुम्ही ग्राह्य मानायचं आहे. त्यानंतर पनामा कालवा पुढीलपैकी कोणत्या 2 महासागरांना जोडतो? तर पनामा कालवा आपल्याला माहिती आहे
साऊथ अमेरिका आणि नॉर्थ अमेरिकाचे 2 खंड आहेत. उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका खंडाच्या मध्ये आहे. म्हणजे असा आहे उत्तर अमेरिका खंड आणि असा आहे दक्षिण अमेरिका खंड. तर इथे पनामा कालवा आहे. तो कोणत्या ॲटलांटिक महासागर, इकडून आहे ॲटलांटिक आणि इकडनं आहे पॅसिफिक. ॲटलांटिकला आणि पॅसिफिकला जोडतो, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे. तुम्ही याचा संदर्भ वर्ग 12वीचं जे भूगोलाचं पुस्तक आहे त्यामध्ये पेज नंबर 59वर डायरेक्ट अशी ओळ आलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, कॅरिबियन समुद्रात निर्माण होणारी चक्रीवादळे डॅश डॅश नावाने ओळखली जातात. टायफून, हरिकेन्स, चिनूक, तुफान. तर ती ओळखली जातात हरिकेन्स नावानं ओळखली जातात कॅरिबियन समुद्रात. तीच वादळं जर जपान, हे थोडंसं लिहून घ्या तुम्ही, जपान, चीन आणि फिलिपाईन्सच्या किनाऱ्याला जर आली तर त्याला जपान, चीन आणि फिलिपाईन्समध्ये टायफून म्हणतात. कॅरिबियन समुद्रात त्याला हरिकेन्स म्हणतात. चिनूक वारे कुठे येतं? आता ही वादळं नाहीत, ही वारे येतं. ही उत्तर अमेरिकेतील रॉकी पर्वतात वाहणारी वारे येतं. ठीक आहे. तुफान हे जनरली. त्यानंतर नेक्स्ट, वाळूचा दांडा हे भूरूप या बाह्यकारकामुळे तयार होते. आता तुम्हाला हे हरिकेनचा संदर्भ जर पाहायचा आहे ना, तर वर्ग 7वीचं जे भूगोलाचं पुस्तक आहे, वर्ग 7वीचं, या भूगोलाच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 27वर तुम्ही बघू शकता या वाऱ्याचा संदर्भ. ठीक आहे. परत खालील प्रश्नाकडे जाऊया. वाळूचा दांडा हे भूरूप या बाह्यकारकामुळे तयार होते. याचा संदर्भ आहे वर्ग 9वीच्या भूगोलमध्ये पेज नंबर 36वर. ठीक आहे. तर वाळूचा दांडा हे भूरूप सागरी लाटामुळं तयार होतं. वाळूचा दांडा हे जे भूरूप आहे हे सागरी लाटामुळं तयार होतं. ठीक आहे. अजून पुळण तयार होतं संचयन कार्यामुळं जर बघितलं तर आपण. त्याच्यानंतर वाऱ्याचं संचयन कार्य जर बघितलं तर आपण बारखान, वालुकागिरी म्हणतो त्याला आपण, सैफ, उर्मी चिन्हे, लोएस मैदान. हिमनदीच्या संचयन कार्यामुळे हिमोडगिरी, हिमोडकटक. नदीच्या संचयन कार्यामुळे पंखाकृती मैदाने तयार होतात, नागमोडी वळणे, त्रिभुज प्रदेश तयार होतो. ठीक आहे. याचा संदर्भ जसं तुम्हाला सांगण्यात आला की वर्ग 9वीचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही बाह्य प्रक्रिया 2 हा जर भाग अभ्यासला तर या सर्वांची तुम्हाला कारकांची जी कार्य आहेत ती त्यांची माहिती होईल. त्यानंतर खालीलपैकी कोणता प्रदेश साखर कारखाने स्थापन करण्यास अधिक योग्य आहे? कोणता प्रदेश साखर कारखाने स्थापन करण्यास अधिक योग्य आहे? बाजारपेठेलगत, ऊस उत्पादक क्षेत्राजवळ, रेल्वे वाहतुकीच्या लगत, पाण्याच्या मुबलकतेजवळ. साहजिकच ऊस उत्पादक क्षेत्राजवळ साखर कारखाने स्थापन करण्यास अधिक योग्य राहील, कारण साखर उद्योगामधला सर्वात प्रमुख कच्चा माल आहे ऊस आणि त्याची गुणवत्ताही कमी होते आणि वजनातही घट होते. म्हणून साखर कारखाने बघा तुम्ही कुठेही ज्या भागामध्ये ऊसाची लागवड जास्त आहे तिथं साखर कारखाने स्थापन होतात. आलं लक्षामध्ये? वर्ग 8वीचा जो पुस्तक आहे वर्ग 8वी, या वर्ग 8वीच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 52वर याचा संदर्भ तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर सागरी निक्षेपात पुढीलपैकी घटकाचा समावेश होतो. सागरी वनस्पती आणि प्राण्यांचे अवशेष. बरोबर आहे. त्यानंतर अतिसूक्ष्म रेतीचे संचयन, ज्वालामुखीय लावा व राख, अतिसूक्ष्म माती, सागरी वनस्पती व प्राण्यांचे जीवाश्म. आता आपल्याला एकपेक्षाही उत्तर 4 निवडावं लागेल बघा, कारण याच्यामध्ये अतिसूक्ष्म माती प्लस वनस्पती प्लस प्राणी यांचं जीवाश्म मिश्रित असतात. त्यालाच आपण काय म्हणतो? सागरी निक्षेप. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर इथे आपण निवडणं हे जास्त संयुक्तिक असणार आहे. तुम्ही याचा संदर्भ वर्ग 8वीचं जे भूगोलाचं पुस्तक आहे या वर्ग 8वीच्या भूगोलाच्या पुस्तकमध्ये पेज क्रमांक 26वर याचा संदर्भ आलेला आहे. तुम्हाला तिथे अतिसूक्ष्म माती हे सुद्धा ॲड करावं लागणार आहे.
त्यानंतर नेक्स्ट, किती वाजले असतील ते सांगा. तर रेखावृत्त दिले 15 अंश पूर्व ते 90 अंश पूर्व आणि वेळ दिली आहे 15 अंश पूर्वची दुपारचे 12 आणि 90 अंश पूर्व, तर मग आता तिथं किती वाजले असतील. ठीक आहे, 15 अंश पूर्वला दुपारचे 12 वाजलेत, तर 90 अंश पूर्वला किती वाजलेत, असा सरळ सरळ संदर्भ आपल्याला त्यांनी विचारलेला आहे. आता तुम्हाला जर जॉग्राफीचं बेसिक नॉलेज आहे, आपल्याला हे माहीत पाहिजे की एक रेखावृत्त सूर्यासमोरून जाण्यासाठी 4 मिनिटं लागतात. एक रेखावृत्त सूर्यासमोरून जाण्यासाठी 4 मिनिटे लागतात. मग आता 4 मिनिटे लागतात. आता किती डिफरन्स आला, 15 आणि 90चा डिफरन्स किती आला, तर साधारणपणे 90 - 15 म्हणजे 80 75, म्हणजे कितीचा आला, 75 रेखावृत्ताचा डिफरन्स आला. म्हणजे 75 गुणिले 4 मिनिटे, म्हणजे 75 गुणिले 4 म्हणजे किती झाले, 300 मिनिटं. आता 300 मिनिटं म्हणजे किती, 5 तास. 5 तास. पूर्व विचारलंय ना, पूर्व रेखावृत्त विचारलंय ना, म्हणजे 5 तास, मात्र कोणते, सायंकाळचे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे. तुम्हाला बेसिक माहिती पाहिजे की एक रेखावृत्त सूर्यासमोरून जाण्यासाठी 4 मिनिटं लागतात. मग 75 रेखावृत्त सूर्यासमोरून जाण्यासाठी 300 मिनिटं लागतील, म्हणजे 5 तास लागतील. त्यानंतर प्रश्न आहे, 22 जून रोजी उत्तर ध्रुवावर तासांचा दिवस असतो. तर आता तुम्हाला माहिती आहे जनरली पुस्तकामध्ये 21 जूनचा संदर्भ आहे. मग आता त्यावरून तुम्ही तो अंदाज काढायला पाहिजे 21-22. तर 22 जून रोजी उत्तर ध्रुवावर विचारलं ना, डायरेक्ट उत्तर ध्रुवावर विचारलं, तर 22 जून रोजी उत्तर ध्रुवावर 24 तासाचा दिवस असणार आहे. आता का असणार आहे, कारण पृथ्वीचा अक्ष सूर्याकडे कललेला असतो, ज्यामुळे उत्तर गोलार्ध सूर्याकडे झुकलेला आहे पूर्णचे पूर्ण, म्हणून तिथं 24 तासाचा दिवस असणार आहे. आणि याच वेळेला म्हणजे 22 तारखेलाच दक्षिण ध्रुवावर 0 तासाचा दिवस असणार आहे, दक्षिण ध्रुवावर. ठीक आहे. आणि जनरली 12 तास आपल्या पृथ्वीवर कधी, 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र कधी असते, 21 मार्च आणि 23 सप्टेंबर. 21 मार्च आणि 23 सप्टेंबर. काही ज्या डेट्स आहेत ना, तुम्हाला ते म्हणजे पाठच करणं अपेक्षित आहे. आता 18 तास बी दिवस येईल जर तुम्हाला थोडासा जास्त अभ्यास असेल, की जसं तुम्ही आता बघा उत्तर ध्रुवाच्या थोडे खाली या, खाली म्हणजे पृथ्वीच्या नकाशामध्ये जा तुम्ही थोडासा अंदाजे. म्हणजे इथं जर तुम्ही गेलात आणि इथं जर उत्तर ध्रुव आहे, तर इथं कॅनडा, त्यानंतर इकडे जर आला युरोपमध्ये तर नॉर्वे, स्वित्झर्लंड, इथं 18 तासाचे त्यावेळेला दिवस असू शकतात. म्हणजे कधी, 22 जून रोजी. ठीक आहे. नेक्स्ट, हिमरस्ते याचा अर्थ पुढीलपैकी. आता हिमरस्ते तुम्हाला कन्सेप्टच माहीत पाहिजे की हिमरस्ते म्हणजे काय. तर हिमरस्ते म्हणजे काय, हिवाळ्यात जेव्हा नद्या, सरोवर, समुद्र गोठतात तेव्हा त्याच्यावर बर्फाचा जाड थर साचतो, त्यावरून आपण वाहतूक केली तरी चालते. म्हणजे थोडक्यात त्या सरोवरावरून, त्या जाड थराच्या बर्फाच्या, त्या समुद्रावरून, त्या नद्यावरून वाहतूक केली जाते. त्यालाच काय म्हणतात, हिमरस्ते असं म्हणतात. म्हणजे हिवाळ्यात गोठलेल्या जलमार्गावर तयार केले जातात हिमरस्ते. पर्याय क्रमांक 1. अशी परिस्थिती तुम्हाला कॅनडा, रशियाचा उत्तर भाग, अलास्का या प्रदेशामध्ये पाहायला मिळते. नेक्स्ट, लोकसंख्येचे वितरण काही प्रदेशात दाट असते, त्याचं कारण काय आहे. मैदानी प्रदेश असतो, ठीकच आहे, नाही मैदानी प्रदेश असणं, परंतु इतर गोष्टी लक्षात येत नाहीत की मैदानी प्रदेश आहे पण तिथं पाण्याची वगैरे मुबलकता आहे की नाही, खनिज आहे की नाही. प्राचीन काळापासून प्रदेशात लोकसंख्या स्थिर असते असंही काही नसते, हे सांगत नाही. शेती व उद्योगधंद्याचा विकास अधिक असतो. आता हे एकपेक्षा जास्त प्रभावी आहे. पर्याय क्रमांक 3. शासकीय दृष्ट्या अशा प्रदेशाला अधिक महत्त्व असते, हे जनरल झालं. ठीक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. तुम्ही जर वर्ग 10वीचं जे जिओग्राफीचं बुक आहे त्यामध्ये पेज नंबर जर 38वर बघितलं तर तुम्हाला याबद्दलची माहिती मिळून जाईल. त्यानंतर
साओ पावलो येथे मानवी वस्ती दाट आहे, त्याचं कारण काय आहे? आपल्याला लगेच कळतं की ब्राझीलचं शहर आहे आणि वर्ग 10वीला जो भूगोल आहे हा ब्राझील आणि भारताची तुलना करणारा भूगोल आहे. या वर्ग 10वीच्या मानवी वस्ती या प्रकरणामध्ये पेज नंबर 47वर तुम्हाला एकदम क्लिअर कट माहिती तिथं आलेली आहे की साओ पावलो इथं मानवी वस्ती दाट का आढळते. त्याचं कारण आहे हवामान, खनिजे आणि शेती सर्वपूरक. ठीक आहे, हे सर्व घटक काय येतं साओ पावलोला पूरक आहेत, म्हणून तिथं मानवी लोकवस्ती दाट आढळते. आणि समुद्रकिनारा हा एक कारण झालं, शेतीयोग्य मुबलक जमीन हे एक कारण झालं, कॉफी उत्पादन प्रदेश प्रसिद्ध आहे. आता शेतीपूरक जमिनी हे त्याच्यामधलंच आलं ना, शेतीपूरक जमिनीतलाच भाग आला हा. आणि हे 1, 2, 3 हे सेपरेट झालं, पण चौथा पर्याय काय सांगतोय तिन्ही पण, म्हणून साओ पावलोला दाट लोक आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4. कमाल व किमान चालीतील फरकाच्या मूल्यास त्याची डॅश डॅश असे संबोधले जाते. तर आपल्याला माहिती आहे त्याला आपण त्याची कक्षा म्हणतो. त्यानंतर मळ्याच्या शेतीचे वैशिष्ट्य. आता खूप मोठे पर्याय दिलेत बघा आणि कन्फ्युजन होण्यासारखेच पर्याय आहेत, परंतु तुम्ही मळ्याची शेती म्हणजे आता आपल्याला माहीत पाहिजे की व्यापारी शेतीचे 2 प्रकार पडतात. व्यापारी शेतीचे 2 प्रकार पडतात. एक आहे मळ्याची शेती आणि दुसरा आहे विस्तृत शेती. ठीक आहे, तर आपण पर्याय क्रमांक 1 ची निवड करणं अपेक्षित होतं. आता का? अन्नधान्य उत्पादन नसलेली असा मळ्याची शेती म्हणजे कोणते मळे? म्हणजे चहाचे मळे, कॉफी, रबर, मसाल्याचे पदार्थ, ही मळ्याची शेती. बघा, डोंगर उतारावर अन्नधान्य उत्पादन नसलेली, तंत्रज्ञानाचा वापर कमी, भांडवल गुंतवणूक मोठी असते याच्यामध्ये. ठीक आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 निवडणं आपण अपेक्षित होतं. ठीक आहे, आणि डायरेक्टच जर तुम्हाला संदर्भ पाहायचा आहे तर तुम्ही वर्ग 7वीचं जे भूगोलचं पुस्तक आहे, वर्ग 7वी या पुस्तकाच्या पेज नंबर 56वर तुम्हाला कळून जाईल मळ्याच्या शेतीचे वैशिष्ट्य. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या खंडात नद्या कालव्यांना जोडून मार्ग तयार केले आहेत? तर युरोप खंडामधील एकतर युरोप खंड सपाट आहे. ठीक आहे, आणि म्हणजे इतर खंडाच्या तुलनेत आणि सपाटपणे, आणि मग त्यामधील ज्या मुख्य नद्या आहेत जसं की राईन आणि डॅन्यूब या नद्याला कालवे टाकले एकमेकांना आणि ते कालवे टाकून जलमार्ग तयार केलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे नॉट्स हे परिमाण वेग किलोमीटरमध्ये मोजण्यासाठी वापरले जाते. तर नॉट्समध्ये वाऱ्याचा वेग मोजतात आपल्याला माहिती आहे. डायरेक्ट संदर्भ आहे, डायरेक्टच ओळ आहे. वर्ग 7वीचं जे जिओग्राफीचं बुक आहे ना, तर या बुकमध्ये पेज नंबर 22वर तुम्हाला डायरेक्टच ओळ आलेली नॉट्सची. त्यानंतर नेक्स्ट, बंगळूर शहराच्या कोणत्या दिशेत मुंबई शहर स्थित आहे? दिशाज्ञान आणि भूगोलाचं नॉलेज जनरली नकाशा वाचन तुम्हाला माहीत पाहिजे होतं. यासाठी काही असं लई मोठं लॉजिक नव्हतं तुम्हाला. बंगळूर शहराच्या कोणत्या दिशेत मुंबई शहर आहे? आता बघा, हा आहे भारताचा नकाशा, साऊथ इंडियाचाच काढू आपण. इथं आहे कर्नाटका स्टेट, इथं आहे बंगळुरू आणि इथं आहे मुंबई. समजा उदाहरणार्थ हा आहे महाराष्ट्र. मग बंगळूरच्या कोणत्या दिशेला झालं हे आलं लक्षामध्ये? लगेच आपल्याला कळालं की वायव्येला. पर्याय क्रमांक 1, बंगळूरच्या वायव्येला मुंबई आहे ना. नेक्स्ट, बारखान हे भूरूपचे संचयन कार्य आहे. तर बारखान हे वारा. बारखान म्हणजेच काय? वालुकागिरी. आलं लक्षामध्ये? बारखान म्हणजेच वालुकागिरी. त्याच्यामध्ये सैफ असतं आणि उर्मी चिन्हे, अजून वाऱ्याचं संचयन काय? लोयस मैदान. आता इतर जे पर्याय जसं सागरी लाटापासून पुळण तयार होतं, वाळूचा दांडा तयार होतो, म्हणजे संचयनच पाहिलेलो आपण ना, फक्त खाजण तयार होतं. नदीचं संचयन कार्य काय? त्रिभुज प्रदेश, पूरतट, पूर मैदान, नागमोडी वळणं, पंखाकृती मैदानं. हिमनदीचं संचयन कार्य काय? हिमोडगिरी, हिमोड कटक. तुम्ही
वर्ग 9वीचं जे भूगोलाचं पुस्तक आहे ना, या पुस्तकातलं बाह्य प्रक्रिया भाग 2 हे वाचा किंवा डायरेक्ट पेज नंबर 34वर जा, लगेच तुम्हाला आपल्या उत्तराचा संदर्भ मिळून जाईल. आणि शेवटचा प्रश्न आहे, आफ्रिकेतील कांगो नदीच्या खोऱ्यात डॅश डॅश प्रकारचा पर्जन्य पडतो. तर कांगो म्हणजे कुठं आलं? विषुववृत्त. विषुववृत्तावर कोणता पर्जन्य पडतो? आरोह. आलं लक्षामध्ये? किंवा त्याला अभिसरण असं देखील आपण म्हणतो. आपल्याला माहिती आहे की विषुववृत्तावर दररोज दुपारच्या नंतर पाऊस पडतो. ठीक आहे, त्यालाच आपण आरोह किंवा अभिसरण पर्जन्य असं म्हणतो. हे जनरल तो. प्रतिरोध कुठं पडतो? प्रतिरोध बाष्पयुक्त वारे उंच पर्वतरांगामुळे जिथं अडवल्या जातात तिथं. उदाहरणार्थ आपल्या महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वत, किंवा तुम्ही उत्तर भारतामध्ये पूर्व भारतामध्ये गेला तर हिमालय. ठीक आहे. वर्ग 9वीचं जिओग्राफीचं बुक आहे, त्यामध्ये पेज नंबर 44वर याचा डायरेक्ट संदर्भ तुम्हाला मिळून जाईल. अशा पद्धतीनं आपण जो 23 तारखेला पेपर झाला होता नोव्हेंबरच्या, अर्थात 2025मध्ये, त्या पेपरमधील सामाजिक शास्त्रे या विषयाच्या संदर्भानं जे प्रश्न आले होते तो तुम्हाला 60 या प्रश्नांवर चर्चा केली. तुम्ही हे प्रश्न आपल्या ॲपमध्ये सोडवू पण शकता अगदी ऑनलाईन पद्धतीनं. ठीक आहे, व्ह्यू करू शकता, सोडवू शकता, त्याचे लिंकद्वारे व्हिडिओ बघू शकता. आणि परिसर अभ्यास, त्याचबरोबर मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित, ठीक आहे, मानसशास्त्र, या सर्व विषयाचे देखील तुम्ही प्रश्न सोडवू शकता. तुम्हाला आपलं ओएसिस करिअर पॉईंटचं ॲप डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोअरवरून. डायरेक्ट सर्च करा ओएसिस करिअर पॉईंट, असा लोगो असलेलं ॲप तुम्हाला डाउनलोड करता येईल. किंवा याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन सुद्धा तुम्ही आपलं ॲप डाउनलोड करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.